सहाय्यक अभियंत्यास रंगेहात पकडले आहे। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळच्या पथकाने आज गुरुवारी 30 जानेवारी रोजी राळेगाव येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात केली आहे। जगदीश श्रीराम ढुमणे, पद सहाय्यक अभियंता वर्ग 2, नेमणूक उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित उपविभाग राळेगाव असे लाच घेताना पकडलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे। तक्रारदारांनी दिनांक 29 जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ येथे जगदीश ढुमणे सहाय्यक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित उपविभाग राळेगाव यांनी लाचेची मागणी केल्याची लेखी तक्रार दिली होती। त्यावरून एसीबीच्या पथकाने 30 जानेवारी रोजी पंचांसमक्ष पडताळणी केली। ढुमणे यांनी घरात लाईनचे मीटर बसवण्याकरिता शासकीय शुल्काव्यतिरिक्त स्वतःकरिता 5,000 रुपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले। त्यावरून सापळा रचून सदर सहाय्यक अभियंत्यास रंगेहात पकडले आहे। या प्रकरणी पोलीस स्टेशन राळेगाव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सदरची कारवाई मारुती जगताप, पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्र अमरावती, सचिद्र शिंदे, अपर पोलीस अधीक्षक अमरावती, पोलीस उप अधीक्षक उत्तम नामवाडे, अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अर्जुन गणवट, पोलीस हवालदार अतुल मते, अब्दुल वसीम, पोलीस नाईक सचिन बोयर, सुधीर कांबळे, राकेश सावसाकडे, गोवर्धन वाडई व चालक श्रेणी उप पोलीस निरीक्षक संजय कांबळे यांनी उत्कृष्टरित्या पार पाडले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।